मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। जेलरोड पोलिसांनी अखेर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह आयोजक रवी गुणेवर शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। सोलापूर शहरातील कर्णिकनगर मैदानावर रविवारी सायंकाळी धनंजय देसाई यांच्या हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं हिंदू गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती। सभेत भाषण सुरू करण्याअगोदर धनंजय देसाई यांनी नंगी तलवार दाखवून सभेत दहशत निर्माण करून भाषण सुरू केलं होतं। हिंदू राष्ट्र सेनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख रवी गुणे यांनी व्यासपीठावर तलवार आणून दिली होती। जेलरोड पोलिसांनी खात्री करून अखेर शस्त्रबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय देसाई व आयोजक रवी गुणे या दोघांवर तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई हे रविवारी सायंकाळी सोलापूर शहरातील कर्णिकनगर येथील मैदानात हिंदू गर्जना सभेसाठी आले होते। सोलापुरातील हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख रवी गुणे यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित करण्यात आली होती। व्यासपीठावर धनंजय देसाई हे आले असता रवी गुणे यांनी तलवार आणून दिली आहे। धनंजय देसाई यांनी मॅनमधून तलवार काढून सभेतील प्रेक्षकांना उंचावून दाखवली। जेलरोड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता, तरी देखील रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे। यासाठी पोलिसांनी आयोजकांना विविध नियमावली पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या, तरी देखील हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गुणे आणि धनंजय देसाई यांनी तलवार दाखवून पोलीस नियमांचं उल्लंघन केले, त्यामुळे त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।